ॲव्होकॅडो विरुद्ध फणस. एकीकडे आहे बाहेरून आलेलं एकदम ट्रेंडिंग असलेलं सुपरफूड आणि दुसरीकडे आहे आपलं अस्सल देशी फणस. तर मग या सुपरफूडच्या सामन्यात नेमकं कोण भारी पाडणार आहे, आज याचबद्दल बोलूया. ह्या सगळ्या चर्चेच्या मुळाशी एक साधा प्रश्न आहे. आजकालच्या हेल्थ कॉन्शियस काळात आपल्या भारतीय स्वयंपाकघराचा खरा स्टार आहे तरी कोण? खरं तर हे फळ मूळचं आपल्याकडचं नाही, मेक्सिको आणि अमेरिकेतलं आहे. पण आज बघा, जगभरात याची क्रेज आहे. आता ही एवढी लोकप्रियता का बरं? तर याचं कारण आहे त्याचे पौष्टिक गुणधर्म. यात हेल्दी फॅट्स आहेत, फायबर आहे, भरपूर विटॅमिन्स आहेत, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पण आहे. यात सगळ्यामुळे तर त्याला सुपरफूडचा टॅग लागलाय. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळं ठीक आहे, पण खरंच आपल्याला सुपरफूडसाठी बाहेर बघायची गरज आहे का? म्हणजे आपल्याच अंगणात, आपल्याच देशात असं एखादा चॅम्पियन नाहीये का, ज्याकडे आपण कदाचित थोडं दुर्लक्ष करतोय? तर चला या दोन फळांची गोष्टच बघूया. एका बाजूला आहे ॲव्होकाडो आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं फणस, जे मूळचं भारतातलं आहे आणि शतकानुशतकांपासून आपल्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे एक आहे ग्लोबल सुपरफूड, तर दुसरा आहे आपला लोकल पॉवर हाऊस. चला तर मग आपल्या या लोकल पॉवर हाऊसला म्हणजेच फणसाला जरा जवळून ओळखूया. तसं तर हे फळ आपल्या खाद्य संस्कृतीत खूप जुनं आहे, पण त्याचे गुणधर्म खरंच कमाल आहेत. यात कॅलरीज अगदी कमी आहेत, पण विटॅमिन ए, बी, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही सगळी महत्त्वाची पोषक तत्व मात्र भरपूर आहेत. आणि त्याचा जो फायबरयुक्त पोत आहे ना, त्यामुळे ते मसाले खूप छान शोषून घेतं. आणि हे फक्त आपल्याकडेच नाही, तर आता जगभरात ही गोष्ट ओळखली जातीये. आणि याचा वापर तर काय विचारूच नका. आपल्याकडची पारंपरिक फणसाची भाजी, कोफ्ते तर आहेतच, पण आता सँडविचमध्ये, लोणच्यात, एवढंच काय, भाकरी आणि डोशासाठी पीठ म्हणून सुद्धा याचा वापर होतोय. म्हणजे खरंच एक अष्टपैलू फळ आहे हे. मग प्रश्न असा पडतो की जर फणस इतकं गुणकारी आहे, इतकं अष्टपैलू आहे, मग ते ॲव्होकॅडो सारखं इतकं पॉप्युलर का नाहीये? कुठे अडतंय नेमकं? आणि ह्याचं उत्तर आहे त्याची उपलब्धता. फणस हे वर्षातले फक्त 2च महिने मिळतं आणि हीच त्याची सगळ्यात मोठी अडचण होती. वर्षभर ते बाजारात दिसायचंच नाही. पण विचार करा, जर या समस्येवर टेक्नॉलॉजीने किंवा एका नव्या कल्पनेने उत्तर शोधलं तर. आणि गंमत म्हणजे अगदी हेच झालंय. कोकणातल्या एका स्टार्टअपने यावर एक भन्नाट तोडगा काढलाय. या कंपनीचं नाव आहे कोकण कनेक्ट आणि त्यांनी काय केलंय तर आपल्या या देशी सुपरफूडला म्हणजे फणसाला वर्षभर उपलब्ध करून दिलंय. त्यांनी एक असं उत्पादन आणलंय जे खरंच गेम चेंजर आहे. आणि वापरणं तर इतकं सोपं आहे की विचारायची सोय नाही. फक्त 3 स्टेप्स. पॅकेट उघडा, गरज असेल तर एकदा धुवून घ्या आणि थेट आपल्या आवडीची भाजी किंवा पदार्थ बनवा. म्हणजे आता कधीही, वर्षभरात केव्हाही कोवळ्या फणसाची भाजी खाता येणार. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. हे तब्बल 12 महिने म्हणजे पूर्ण 1 वर्ष रूम टेम्परेचरला टिकतं. आणि तेही कोणत्याही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह शिवाय. हे खरंच खूप मोठं इनोव्हेशन आहे. पारंपरिक पद्धतीने जे फणस आपल्याला फक्त 2 महिने मिळायचं, तेच आता कोकण कनेक्टमुळे पूर्ण 12 महिने आपल्यासाठी हजर आहे. काय कमाल आहे ना? या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की बाहेरून आलेल्या सुपरफूड्सच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याच मातीत, आपल्याच परंपरेत कितीतरी मौल्यवान गोष्टी आहेत. फक्त त्यांचं महत्त्व आपण पुन्हा एकदा ओळखायला हवं.